आव उरका की चिंगीला शाळेत सोडायला जायचं आहे. बर बर शिंगे राहू द्या ती. हे संपवस तू. हा हा घेतलं का तू दप्तर घेतलं का? चल येतो सोडून मी. हा नीट जाग. अभ्यास कर नीट चांगला. हां 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 चल. हां हां सगळं घेतलं ना दप्तर? हां बरं बरं. अगं वयो दम भरला बाबा माझा तर. मग काय तर बघू ह्या घरात मी विचारून बघते. हा तुम्ही हो पुढं तवर. आजी डाल्या घ्यायच्या का? जरा उतरू लागा बरं. केवढ्या दिले? थांबा बाया जरा बसू द्या. लय हो लय दमले कटाळा आला. कसलं ऊन तर आहे. हा मरणाचं ऊन आहे. घेताय का डाल्या? लय फिरले हो मी. घ्या की जरा. केवढ्याला दिलंय? काय द्यायचंय ते द्या बघा. लय नाही घेणार. पोटाची खळगी भरायची आहे. द्यायचंय तेवढं द्या बघा. घ्या हो आजी घ्या. बरं जाऊ द्या 100 रुपये द्या मग ह्याच. अगं बय बरं झालं वय आशीर्वाद लागल तुमच्या लेकराला. अयो बरं झालं एक तरी डाली गेली बाया. घ्या. अगं अयो हे देवा आता ही दुसरी पण जाऊ दे म्हणजे जरा खर्चाय पैसे होत्याला. चला येऊ का? परत अजून काय लागलं तर मग घेत जावा. हा अगं अयो. आपल्याला दुकानात 2-3 वस्तू घ्यायच्यात. तुम्हाला खायला घेऊ काहीतरी. हा बाई आपल्याला 2-3 वस्तू द्या बरं. हां हां तांदूळ द्या आणि शेंगदाणा पावशेर तेल द्या. अजून काय पाहिजे? तात्या हां ती बटर आणि बॉबी बी घ्या ना. घेऊ घेऊ थांब जरा. तुला काय घ्यायचं रे बाबा? बॉबिन बटर काय? बरं बरं मावशी दे बाई. हा ना एक बटरची पिशवी द्या ना. दर परत मागू नको बरं का? अरे थांब रे. ती काढ अशी दे इकडं. मी ज्याच्या घरी गेल्यावर. चल पैसे आले देतो. जा पिना इकायला आलो काही दे. चल चल आता खा. अरे इकडे ये आपल्या घरी. फौजदार व्हायला काय ओरडती पोरीला? एक दिवशी तिच्या मनात आलं ना ती फौजदारच होऊन दाखवीन. तुला काय वाटतं? चिंगे बाळा कर अभ्यास करतो. तिचं नको लय लक्ष देऊ तू. स्वतःच नाही शाळेत जाता आली पोरीला नाव ठेवते तू. चिंगी
बेटा झोप ना आता, कवर अभ्यास करते. वय वय तात्या हम्म. झोपते, अभ्यास उरकून झोपते. हा लवकर ये बरं का, पण वय तात्या. सकाळी 7:30 जायचं तुला. उद्या सरपंचाच्या घरी जाऊन कामाचं विचारतो काय होईल. थोडं ते पैसे पण मिळतील. आता पुरीच्या शिक्षणाला तर पैसे लागणारच आहे आपल्याला. त्यामुळं आता आपल्याला ते पण करावं लागेल थोडा. आता हे काही धंदा राहिला नाही पहिल्यासारखा. याचं काय येऊन येऊन यायचं, आता हे आपलं रोजीरोटी चाललंय. बरं 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 करून घेतो. हां हां आमदार साहेबांशी बोलतो आणि तेवढं करून घेतो. तुझं मार्ग लावतो मला, नको काळजी करू. बरं 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 बरं. सरपंच साहेब आहे का? हा या ना. राम राम. राम राम. काम असं होतं, म्हणलं तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये मला घेणं चिटकून कुठंतरी. का बरं काय झालं? काय आता नदीला फोक नाही राहिलं, वड्या नाल्याला काय नाही राहिलं, धंदा सगळा आता संपलाय आमचा. झाली पाहिजे तसंच. आता लोकांनी बांध ठेवलं नाही, ओढण आलं राहिलं नाही. त्यामुळे आता कावळी कुठं राहिली नाही. त्यामुळे तुमच्या धंद्याची अडचण झालीच. ही सगळ्यात बरी त्यांची अडचण झाली बाबा. आता काय पहिल्यासारखं मोठनाडा राहिला नाही, पाभार कुळव राहिला नाही. सगळ्याच लोकांची अडचण झाल्यामुळं तू म्हणतो ते खरं आहे. बोलतो मी ग्रामसेवकाशी बोलतो. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये पाणी सोडायचं असू द्या, तुमचं साफसफाई असू द्या, लाईट लावायचं, सगळं काम करेन मी. नाही काय हरकत नाही. मी ग्रामसेवकाशी बोलतो आणि उपसरपंचाच्या कानावर घालतो. म्हणजे कसं आहे सगळ्यांनी विचारून गेलेलं बरं ना बाबा. येऊ का? हा ये सर. लई मेहरबानी होईल. नाही नाही काय मेहरबानी काय बाबा. आता चला येऊ का? हा हा ये बोलतो मी. ए सुरक्या, ए बुरक्या, पिंट्याला आवाज इकडे. हो युवराज तुम्ही द्या ना आवाज. अरे पाटलांना कुठं सांगतो मी देतो आवाज. ओय पिंट्या इकडे, पिंट्या इकडे. काय हो? इकडे काय? शिंगेला एवढी चिठ्ठी दे. मी नाही देत. अरे शहाणा झालं का? अरे दे ना. नाही देत. अरे दे ना, चावतं ते. पकड पकड पकड. चायला माकडांनो, एकट्या पोराला बघून, एकट्या पोराला बघून, एकट्या पोराला बघून, एकट्या पोराला बघून छेड काढताय का? हा तुम्हाला ना ठोकलंच पाहिजे. इथून पुढे गावात कोणत्याही पोरीची छेड काढली ना तर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल. चला जायचं. जाऊ ना, काय थोबाडकडे बघतोय. जा. मॅडम आत येऊ का? येस कम इन. मॅडम ॲडमिशन घ्यायचं होतं. बैस आधी बैस खाली. मॅडम फीज किती आहे? फीज आपली वार्षिक 10,000 रुपये आहे. काही प्रॉब्लेम आहे का? अकॅडमी तुला सगळ्या प्रकारचं सहकार्य करेल बाळ. इव्हन सगळ्यांनाच करते. मॅडम 2 टप्प्यात भरले तर हो चालेल? चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मी उद्याच पैसे देते आणि उद्याच येते. ओके. फॉर्म भरून घ्यायचा आपण? हो हो चालेल. सर फॉर्म द्या. नाव सांग तुझं पूर्ण. मंगल पिराजी माने. एज्युकेशन किती आहे? 12वी. ओके ठीक. सारिका तिला एक युनिफॉर्म काढून दे. 40 नंबरचा दे.
युनिफॉर्म उद्यापासून यायला हरकत नाही. थँक्यू. ओके. उठ, सावकाश. हे इकडं सावकाश. लागलं का तुला? लय जोरात लागलं. चल तुला मी सोडतो घरी. अरे पण सायकल. पिंट्याला घेऊन येईन, तो सायकल घेऊन जा. आई काय लागलं तुला? काय झालं पुरीला? सायकल येऊन पडली ती जरा. हळून चल. बाई लेकराला लागलं गे. ते हळद मीठ बघ. प्रकाश भाऊ तुझं लय उपकार झालं बाबा. उपकार कसले. बरं मी चलतो. पिंट्या तू चल माझ्यासोबत, तुला मी सायकल देतो. ए पिंट्या जा बा सायकल घेऊन ये. हळू ग. सोच बाया, सोच जरा. सांगत असती पुरीला जरा दमानी जात जा, ऐकतच नाही. हात घे जरा खाली. हिथं बी लागलं. अगो हिथं बी लागलंय की. बरं राहू दे, ती घरात लाव. सांच्याला दवाखान्यात घेऊन जाऊ. जा बाळा आराम कर थोडा. चल घरात बाई. जा आराम कर थोडा. हळू उठ. बाई लेकराला मरणाचं लागलंय ग. चल घरामध्ये काढ बुट पटकन. जरा झोप, आराम कर. चल हळूहळू चल. लागून होय ग चिंगे, त्या अकॅडमीला जाऊन आली का तू? हो आई, गेले होते. पण काय झालं अगं? काय झालं सांग की. पण त्यांनी 10,000 फी सांगितली. 10,000? अव असं करा की तुमच्या कामाचं पैचं आणि काय उचल घेऊन या आणि द्या की चिंगीला. बरं जातो मी. पिंटी आलो जातो ना मग सायकल आलो. अहो ह्यो काय पिंटी आला. आलाय का? जावा जाऊन या. सरपंच साहेब आहे का? ये ना ये. का रे फिर्या? काय नाही, थोडं काम होतं. काय काम होतं? पोरीला पोलीस अकॅडमीत टाकलंय. हां. जरा 5,000 रुपये लागत होता. असं काय? कालच्याला आलो होतो. हां. तुमची मीटिंग चालली. अरे ते पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली, तिच्याबद्दल उपसरपंच कानावर घातलं. खाली केटीवर मंजूर झालं आपल्या शिवडोक. तीच चालली होती मीटिंग. दुसरं काय घरगुती काय चालू होतं? किती पैसे लागतात? काय नाही, ते 5,000 रुपये तेवढं अकॅडमीला भरायला लागतात. तेवढं दिलं तर बरं होईल. मी कामातून तुमचं देऊन टाकीन परत. सुनबाई चहा नाही तर दूध आणा. द्या. सुनबाई? हा सुनबाई आपली ना. अच्छा. थोरल्या मुलाची. थोरल्या मुलाची. लय उपकार. हर उपकार काय असो पण आहे तुमचं सहकार्य आहे म्हणून चाललंय सगळं. तेवढं ते मळ्यात. हा येतो ना आम्ही. नवरा बायको येतो. नवरा बायको 2-4 बाया आणि तेवढं ते उसातलं घ्या काढून सगळं. येतो. गावचं नाव लौकिक वाढेल ना बाबा आमचं. नाही होईना. तर येऊ का? हा या. राम राम. राम. बरं का? नाही सरपंचानी पैसे दिले आपल्याला. चिंगल हा दिलं ना. किती दिलं? 5,000 रुपये दिलं ना. अयो बरं झालं बाया.
दिलं. त्यांचं आपल्याला येळेला दिलं पाहिजे. पुढच्या वेळेला गरज होती नाही का? अहो सरपंच चांगला माणूस आहे बरं का. चांगलं आहे ना, चांगलं. आपण कोण नाही नाव ठेवतो तेव्हा. संध्याकाळी काय करते जेवायला? तुम्हाला काय खायचं आहे? मासं घेऊन येऊ का? बरं आणा मासे. पोरं येईन शिंगी शाळेतून. होय व लेकरांनी लई दिवस झालं खाल्लं नाही तर. आणि पिंट्या पण म्हणला मला मासं खायचं. 1 किलो बरं आणा मग. हा आणतो, किलो भर आणतो. आणि बघा मटण बी मिळलं तर चांगलं. बघतो ना मिळालं तर हा आणतो बाजारातून. तेच की. अरे कृष्णा राम 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 राम. कस काय बरं आहे का? पावरे काय? हा अरे दिवसाचा जास्त दिसत नाही अरे हो सावकाश सावकाश काय म्हणतो भाऊन? काय ना आपल्या पोराला पोरगी बघ ना एक. कोणच्या? आपल्या पोराला. तुमच्या पोराला होय? होय अरे अरे यो किसना असल्यावर काय काळजी करायची नाही. माझ्या दाजीची पोर आहे ना. मग बघ 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 जमन. हा काय काळजी करायची नाही. माझी थोरली बहीण होती ना, ती पहिली वारली. हा आता धाकटी बहीण परत दाजीला दिली. असं केलं बरं माझ्या शब्दाच्या पुढे ना आमचं दाजी. नाही मग बघ तेवढी बघ बघ. काय काळजी करू नको. नाही नाही आता कसं आहे, आमचं बारक दाजी नागू दाजी. हा आता आपण काय करू, काय करायचं? नागू दाजी जाऊ, बरं त्याला पुढं घेऊ. म्हणजे काय होईल, ते बी जरा दाजीचं ऐकतंय. बरं बरं बरं. हा पण कसं आहे, आता तू मला सांग पाहुणं, माझ्या दाजीकडे जायचं, माझ्या बहिणीकडे जायचं, बोला बोला. दाजीला पटवायचं, हा बहिणीला पटवायचं, हा इकडं जायचं, तिकडं जायचं. मग त्याला पाहुणं खर्च आहे ना, खर्च. खर्च आहे का? हा मग किती खर्च आहे असा? खर्च पाहुणं लय भारी स्वभावानी बरं का. हा, हा. हा धर धर एवढं तसं मला नाही बरोबर वाटत. पाहुण्या धर माणसाकडून धर घ्या. धर धर. पाहुण्या माणसाकडून नको वाटत. बरं नको तर मग नाही असं राहू दे, राहू दे, राहू दे. पाहुण्याचा मान कसा मोडील हा किसना. राहू दे. नाव ते किसना नाही कोणाचा उसना. चला पाहुणे गाडी, चला, चला चला, चला. हा. ए गाडी थांबव. ए गाडीवाले, ए गाडीवाले, अरे ए राघू दाजी, दाजी आलं. थांब दाजी, दाजी ए आले दाजी. अरे ही बेद इथे कुठं आली? दाजी काय? अरे महत्वाचं काम आहे. अरे काय झालं? अरे झालं काय? दाजी सांग. अरे झालं काय? दाजी अरे महत्वाचं काम आहे. तुझ्या आईला मला तिथे सोड. अरे काय काय काम आहे रे? अरे हा? अरे महत्वाचं आहे दाजी. बरं बस बाबा असं आहे ना? अतिशय महत्वाचं आहे. नाश्ता होईल ना? नाही दाजी सर चल. पाहुणे बसा. ये ना. कुठे? अरे चल ना. चल चल. अरे उठून बस खाली पडशील. दाजी हा हा. अरे लय सकाळी सकाळी चहा पाणी झाला का? महत्वाचं काम आहे. महत्वाचं बरं बरं. हा काय का बाबा? अरे पड रे. हा आलं का? आलं. दाजीचं घर आलं. सावकाश उतर. हो सावकाश आईला आहे. सगळं- ए, दाजी हा, दाजी दाजी आग लागली तुझ्या दाजीला. सगळं तोंड वाक. ए, दाजी पड रे. कोण नाव आहे किसना नाही कोणाचं उसना. पळ तिकडे बर. हे इकडे. दाजीचं घर आलं. हा दाजीचं घर आलं. ए, कुठून आणलं तुम्हाला सापडलं राव त्याच्या आईला सकाळी सकाळी काय आपल्या धाम. हा ए किसनराव चला. या 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 माझं सावकाश. दाजीचं घर. अरे हो तुझ्या दाजीचं माहिती आहे ते पाहुणे घे. ए, भाऊ. तात्या चला. अहो पाहुणं आलं.
हा तात्या राजी नमस्कार काय बोलताय? बसा 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 पाय नका पडू त्यांचे बसा राम राम गोपीनाथराव बसा 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 किसनराव बसा अगं आय 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 हा कसं काही नाही केलं अरे एक किसनराव आहे ना ते आलं माझ्याकडे ते म्हणलं तुझ्याकडे जायचंय म्हणला मलाही माहित नाही काय बस म्हटलं गाडीत या काय त्या टेम्पो मध्ये बसतो ना आलो ना कसं आहे राजी हा. आता आपली चिंगी मोठी झाली हा मग तिचा हात पिवळा करायला नको मग आलो ना पाहुण्यांना घेऊन हा बरोबर आहे अरे कृष्णा पण मला थोडी कल्पना द्यायची ना तू. हा नाही बरोबर आहे भाऊ तुझं कल्पना तुला द्यायला पाहिजे होती पण काय झाली आता पुरचिंगी आपली मोठी झाली छे कवा ना कवा तरी लग्न करायचंच आहे हा हे गोपीनाथराव आहे बघा आणि हा त्यांचा पोरगा आहे नाही का कवा कवा ना लग्न करायचंच आहे तर म्हणलं पुढं बघ पुढं बघता येईल आता पोरगी दाखवायचा कार्यक्रम करू ना काय अरे दादा पण ती शिकते ना रे आम्ही मुलीला शिकू ना हा हा ते म्हणतात ना शिकू शकतो कारण आता मुलगा चांगला आहे हा बरोबर आहे हा नाही मला माहिती तुझ्या मनाला नाही पटलं तुझ्या मनाला नाही पटलं पण आता कसं आलोय आपण तर घेऊ उरकून काय म्हणणं आहे तुझं हा, बरोबर आहे ना आहे की नाही दाजी बरोबर आहे हा बरं आता राहू द्या तुमचं मी चिंगीला बोलवून आणते बरं बरं हा, बोल बोल, बोल वाक्य. बोल 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 आला का? चांगल्या कामाला वेळ का ये कशाला घालवायचा ही पोरगी ती गडबड नको हा हा तोंड पुस हा हा वा 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 ये बाळा ये आगा, 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 आगा. घ्या हा, गोपीनाथराव पाहुणं पाणी पाहुणं घ्या. पाणी घ्या ए, अरे अरे वाटलंच मला त्याच्या असू द्या चांगले राहू दे घ्या 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 ए आता माझ्या खिशात चुकवतो का शांत बस अरे काय चाललंय कृष्णा काय नाही काय नाही. घ्या, असू द्या असू मला थोडं ठेवा द्या. त्याला ठेवा त्याला कमी पडले अभ्यास करते का हा हा पाहुणं मामाचं नाव जरा हो 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 कळलं हा, कळलं जरा छान बसा गोपीनाथराव इचरा काय पुरेला इचरायचं असेल तर हो, मुली तू नाव काय ग बाई माझं नाव आहे किसना नाही कोणाचं उसना गप तू अरे त्यांनी पुरीचं नाव विचारलंय ना का तुझं विचारलंय अरे काय यार नाही मी होणार आहो तुम्ही कृष्णा थांब थोडं हा बोल इशारा काय वाईटाक वाडी आहे राव मंगल पिराजी माने हा वा 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 आणि शिक्षण किती झाले बाळा तुझं शिक्षण किती 12वी झाली हा हा लय गुणाची पोर आहे हो 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 हा पोरगी पसंत आहे का तुम्हाला पोरगी पसंत आहे. आहे ना काय आणलं का द्यायला तिला नाही द्या देऊ ना हा मग द्या की त्या पोरगी पसंत आहे तर द्या हा. घे बाळा घे सगळ्यांना नमस्कार कर उठून नमस्कार उठावं हा, कर नमस्कार कर हा हा सगळ्यांना नाही एकच कर एकदा हा, तुला काय विचारायचं कुणाला का तात्या हा मला मुलासंग थोडं बोलायचंय अरे त्याच्या आईला साका एक काम करा मग जा रे उठून जरा बाहेर हा, साईडला काय आहे, बोलायचं, आता नवीन जमाना आहे नवीन पिढी आहे. त्यांचा विचार आदान केलं पाहिजे एक काम कर त्या पलीकडच्या खोलीमध्ये तुम्ही काय करा जावा तिकडे आणि तिकडे गप्पा मारा नाही का पोरग किती गोड आहे हे? अरे काय अरे काय नुसतं बोलायचं बरं का नाही तर ए, किस- काय चाललंय पाय पडणार हा जा जा तिकडे हा, बोला. कसं आहे भाऊ हे नवीन जमाना आहे बोललं पाहिजे काय बहिणी आचार विचार एकमेकाला कळलं पाहिजेत नवीन आहे सगळं आहे का नाही आवडली का मी हे काय विचारणं झाला का पण मला नाही ना तू आवडला नाव काय म्हणलं तुझं माझं नाव नारायण पण लोकांना मला प्रेमन नार्या म्हणतात अरे मूर्खा स्वतःचं नाव नीट घेता येत नाही तुला आणि चाललंय लग्न करायला हे काय आहे खिशात काय आहे खिशात माझा खुराक कामधंद्याचा तपास नाही तुला आणि माझ्याशी लग्न करायचंय का दारू बिरू पितो काय कधीतरी तुला सांगते माझ्या संग लग्नाचं तर सोडच पण सगळी व्यसनं सोडून कामधंद्याला लागल्याशिवाय लग्नाचा विचार जरी केला ना तर माझ्या इतकी वाईट कुणी नाही कोणत्याही मुलीला फसवायचं नाही नाहीतर तिकडे येऊन थोबाड फोडीन बघ तुझं चल पळ इथून बाबा चला बाबा काय झालं काय नेमकं? चला झालं वाटायला का सांगतो पण? मी अरे पण वाटायला झालं काय सांगतो मी चला अरे झालं काय वाटाण्यानो अरे काय झालं काय ए किसना काय रे आता काय ते गेलं निघून डायरेक्ट काय झालं अचानक कृष्णा हा बघ रे काय
दादा बाई काय ना तिला द्यायचं. हा 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 जाऊ दे बा, पोरगी होईन काय ना काहीतरी आपले ऑफिसर बरं का. हा हा करू चला मदत. बापू येते मी. अरे आशीर्वाद आहे बापाच्या पाय पड बापाच्या पाय. हा बरं बरं हा हे जर सरांना पैसे दे तेवढे हा हा बाकीचं नंतर म्हणून हो सांगते मी. आणि बा हे 200 रुपये पे ठेव. रक्कम मोठी आहे जपून ठेव बरं का बाळा. हा सावकाश जा आणि तिथे गेल्यावर कळवायचा प्रयत्न करा. हो चालेल. आपल्या खानदानाचं नाव मोठं करायचंय बरं का बाळा. हो. हा ए दाद्या आपली पोरगी ऑफिसर होणार बरं का. हा आपल्या खानदानाचं नाव मोठं करायचं. हा चांगलं शिक. हा, जपून जा जपून जा. हा जपून जा ग बाई. हो आई काळजी नको करू. आई बापाचं नाव काढायचंय. सायकलवर व्यवस्थित जा. स्टँडला सायकल लाव बरं का. हा चल येते मी. चला दादा. मामा भेटल. हो. हा त्याच्या गप्पा मारत बसा म्हणजे एसटीने जा. हा हा नग मारू पोराला कशाला मारित आहे. किती वेळा सांगितले त्याला असू दे नका मारू. अरे पोरग एक चाललंय एक माल मारताय तू नको रे जीव तुटतो. जा बाळा सावकाश जा. हा आज लई तक करतो बाबा तुझ्या आईला तुझ्या मामाच्या वर आहे. नका की लेकराला मारू. हा. आधीच लेकरू एक गेलंय हा. काय त्याला तर जीव लावा की. ते कधी शिकायचं मग? जाऊ दे जा जरा प्रेमाने सांगा. तू पण प्रेमाने सांगत जा वहिनी. बरं भाऊ मी पण निघतो आता बरं का. अरे पण जा जेवून. नाही ना भाऊजी न्यारी करून जा की. नको आता माझं मनच भरलं. मग पोरगे आपली ऑफिसच झाली ना जेवल्यासारखे. काय लांबचा पल्ला आहे. तास 2 तास तरी लागतील जायला मला. आणि बायको वाट बघतीस की माझी घरी. हा? नाही जेवत मग. नको जेवाय नको ते घाट घालूच नको वहिनी. बांधून देऊ का? काय नग नग आज पुढं आहे ना तिथं हॉटेलात खाई ना स्टँडला. हे येऊ का. हा जपून जा. हा आणि काय वाटलं ना तर मला सांगा बरं का. हा नाही नको आता जेवायचा घाट नकोच. हा आणि काळजी घे रे भावड्या वहिनी काळजी घे. हा चिंगे ए चिंगे अरे, अरे, माझी गुणी पोरग बाई. थांब मामा. हा हा कुठं चालली चिंगे. अकॅडमीला. अरे डेटा मी अकॅडमी. हा अरे डेटा मी हा शिकायला चालली काय. हो. हा शिक बर का चांगली. अरे ह्या मामाचं नाव मोठं करायचं चिंगे. हा काय झालं सर्दी झाली का चिंगे. किती वास येतोय मामा गटारासारखा तोंडातून. तो वास येतो त्याला वास नाही म्हणायचं चिंगे सुवास येतो सुवास. चिंगे काय बघू वैसलं चिंगे मला तू लय अभिमान आहे. अरे बंद झाली चिंगे मला. बंद झाली चिंगे. कशाला पाहिजे मामा तुला. मला चिंगे कसं मला एनर्जी लागतील चिंगे एनर्जी. मामा तात्या आणि बापूनी कर्ज घेऊन मला ते पैसे दिलेत रे. आणि त्याचा तू असा वापर करतोय. तुला मामा शब्दाचा अर्थ तरी कळतो का. भाची आहे ना मी तुझी. तू असं कसं वागू शकतो. मामा तू सुधर मामा. खूप झालं तुझं. तो पोरगा पण कसं आणलं होतं मला बघायला. माझ्या आयुष्याचं वाटोळ करायचंय का तुला. असा मामा असतो का. तुला मामा शब्दाचा अर्थ कळतो का सांग मला. चिंगे 100 घे चिंगे. हे बघ चिंगे तुझ्या मामाचे 100 तुला खर्चायला. चुकलं तो मामा तू ही शपथ घेऊन सांगतो चिंगे पर दारूच्या घोटाला शिवायचा नाही. काय शिवायचं चिंगे. मोठी हो चिंगे मोठी हो. चुकलं ग चिंगे मोठी हो बाळा. मोठी हो चिंगे.
मॅडम आती हो. येस. मॅडम हे पैसे किती? 5,000. ओके. हे रिसीट आणि आता ग्राउंडला जा. हो. हे. हो ये ना. अरे प्रकाश, तू मला पुस्तक देणार होता. अरे ते विसरलोच मी. थांबा देतो. हे थँक्यू. इट्स ओके. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हो चल येते. हो.
कशी चालली तुझी MPSC ची तयारी? तयारी जोरात चालू आहे. चांगला अभ्यास वगैरे ठेवा, प्रयत्नांना यश भेटेल तुझ्या. हो नक्कीच. आणि सातत्य राहू दे जरा अभ्यासात आणि थोडं फोकसने अभ्यास वगैरे कर, बाकी काही नाही. अभ्यास तर चालूच आहे ग, पण काळजी पण वाटते ना. नको का टेन्शन घेऊ, होईल बरोबर सगळं, नको जास्त लोड घेऊ. तू म्हणतेस ग. होईल होईल, नको टेन्शन घेऊ. पण MPSC म्हणल्यावर खूप मोठी परीक्षा आणि त्यात मी. अरे बरोबर आहे, पण नको टेन्शन घेऊ, सगळं होईल व्यवस्थित. बघू जसं होईल तसं. तुझ्या प्रयत्नांना यश भेटेल. नक्कीच, माझी पण तीच तयारी आहे. करशील होईल तुझ्याकडून. लवकरात लवकर माझे बघितलेले स्वप्न पूर्ण होईलच. ए चल बिगी बिगी. ए भाऊ, अरे दादा आला कसा आहे रे तू? बरं आहे ना? हा, चप्पल काढतो इकडे बरं का. ए चप्पल इकडे काढ. नका शिकू, मला घाईत गेली मी चालू. कसं काय चाललंय? बरं का तुझं? लय बरं चाललंय. तुझं कसं काय चाललंय? काय बाय, आता हे काही फोक बिक भेटत नाही आता इथं. हा, धंदा कमी पडलाय. होय होय होय, खरंय ना. काय आता सगळं नकली होत चाललेले. नाही, काय झालं माहिती का, चिंगी जायची तिकडे शहरात न शिकायला. ते पैशाचं केलं. आहे ना, आणलंय ना. ए पाणी आण ग. ए पण ते चिंगीला स्टँडवर सोडा कोण जाणार आहे? आई बाजूचं ते पोरग नाही प्रकाश, चांगला मुलगा आहे, बँकेत कामाला येतो. अरे हा, ते पोरग होय. लय मस्त. वहिनी तू कशी आहेस? मी एकदम झाकाय बघा. आणि चिंगी? चिंगी मी झाकाय. लय जीव लावती बरं का चिंगीला. ही चिंगी तिची नाही पण माहिती तुला, लय जीव लावी ती. बघते मी चहा पाण्याचं. हा बघ 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 बघ. पाणी ती स्टँडवर ती पोरग व्यवस्थित सोडली ना? सोडील काय काळजी नाही ना? नाही काय टेन्शन. बरं बरं बरं. आई भरली का ग माझी बॅग? अगं बा, तुझी कधीच बॅग भरून ठेवली. तुझंच उरक बाई लवकर. हा उरकते. हाय ना, नेहमीची गडबड आपली बायकांची. आता चालूच असते. तब्येत बरी ना रे? बरी बरी तब्येत बरी. तो परकास का व्हायचा आहे? ये नाही एवढं येईलच तो. अरे काय आला तो? नमस्ते. हा नमस्कार. नमस्कार बाबा. आवरला. ए पुरी चल ग पुरी. चल चल बाई चल. परकास आलाय जा. ए अरे ऊर राखलं का ना चिंगे, चल लवकर. ते पोरग आलंय तिथं ते. हा आशीर्वाद बाबा. हा द्या की पैसे. देतो. चिंगे हे पैका असू दे, जपून खर्च कर आणि काळजी घे. हा आमची काही काळजी करू नको. जा नको आई निघते का? चौकात जा. साहेब पैसे भरायचं होतं, पुरीला पाठवायचंय. हे घ्या. 10,000 आहे. चला येऊ का साहेब? बरं बरं, जसं पैसे येईल तसं जमल तसं. हां हॅलो प्रकाश, मी चिंकी बोलते. हा बोल ना. काय नाही रे, तू पाठवलेले पैसे भेटले मला. हो ठीक आहे चालेल. मला ना घरच्यांची खूप काळजी वाटते रे, अधूनमधून घरी चक्कर मारत जा.
चालते चालते, काय नको, तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे, बाकी मी इकडचं सगळं पाहून घेतो. ठीक आहे चालतंय. ठेवू का? हो चालेल चालेल, ओके. आहे मला पण शिकव की. हा शिकवते बाळा. हो की असं ताते तर मला शिकवताना वरडते. हा. अहो जरा बिड्या प्यायच्या कमी करा, पोरं मोठी व्हायला लागली आता, पोरगी ऑफिसर होईल आता. बर बर बर. अरे प्रकाश भाऊ आला, ये ना ये. राहू द्या. चिंगेचा फोन झाला. बर. तिला पैसे पोच झाले ना. अभ्यास कसा चालला तिचा? हो हा चांगला अभ्यास करते ना. प्रकाश भाऊ गोडभर चहा पिऊन जा. नाही नको, आता काय झालंय, उशीर झालाय बँकेत जायला. बरं बरं. ठेवायचं ना चहा. आता नको म्हणलं ते. ओके असं करायचं हो, आणि नीट व्यवस्थित शिकून घे. आज आपल्या शितोळे करिअर अकॅडमीसाठी अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे की आपल्या शितोळे करिअर अकॅडमीमधली मंगल पिराजी माने ही अतिशय होतकरू आणि मेहनती विद्यार्थिनी आज पोलीस सब इन्स्पेक्टर या पदापर्यंत पोहोचलेली आहे. तिने या PSIची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. अतिशय कमी दिवसामध्ये तिने हे यश संपादन केलेलं आहे. मंगलचं आणि तिच्या घरच्यांचं विशेष कौतुक करावंसं वाटतं. मंगल ये पुढे. बैस. टाळ्या वाजवा जोरात मंगलसाठी. तुम्हा विद्यार्थ्यांना या प्रसंगाच्या अनुषंगाने मला हे सांगावंसं वाटतं की जन्म आपल्या कुठे व्हावा, कोणत्या घरात व्हावा हे आपल्या हातात नसतं, परंतु मेहनत करण्याची तयारी, जिद्द आणि चिकाटी जर आपल्यामध्ये असेल तर आपलं भविष्य घडवणं मात्र निश्चितपणे आपल्या हातात असतं. आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपली मंगल. तिच्या आईवडिलांनी पिराजी माने आणि त्यांच्या कुटुंबियांनी मंगलला शिकवलं, तर तिच्या कुटुंबियांचं सुद्धा मी विशेष अभिनंदन करते. नारळांनी आता या छोट्याशा अनौपचारिक अशा सत्कार समारंभाचे कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी सन्माननीय शितोळे सरांना विनंती करते. आज मंगलचा PSI पदी जी निवड झाली, तर आपल्या अकॅडमीच्या वतीनं सर्वांनी याबद्दलचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. तर मंगलच्या या भविष्यासाठी आपण सर्व अकॅडमीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देऊ आणि आपण त्याच्या भविष्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि आपला हा कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करू.
गावाच्या भूषणामध्ये एक मोठ्या अशा प्रकारची भर पडलेली आहे। एक सामान्य आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगलेलं हे कुटुंब आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगत असतानासुद्धा या गावाच्या वैभवामध्ये निश्चितपणानं भर पाडलेलीच आहे। परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक वेगळ्या अशा प्रकारचं या गावाचं त्या ठिकाणी स्थान निर्माण केलं आहे। ज्या मुलीनं चिंगी उर्फ मंगल पिराजी माने या मुलीनं महाराष्ट्रामध्ये अत्यंत वैभवशाली अशा प्रकारच्या पदांची नेमणूक होते त्या MPSCच्या माध्यमातून। त्या MPSCच्या परीक्षेमध्ये PSI पदी महाराष्ट्रामध्ये प्रथम येण्याचा मान ज्यांनी मिळवला आहे ती चिंगी उर्फ मंगल पिराजी माने हिचा या ठिकाणी सन्मान होतोय। टाळ्यांच्या गजरामध्ये तिचं आपण स्वागत करावं। मी आपल्या गावचे सरपंच एक आदर्श अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आदरणीय फत्तेसिंह मोहिते पाटील यांना मी विनंती करेल की आपण चिंगी उर्फ मंगल पिराजी माने हिचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा। आदरणीय आदर्श सरपंच माननीय फत्तेसिंह मोहिते पाटील हे चिंगी उर्फ मंगल पिराजी माने हिचा या ठिकाणी सन्मान करतायत। संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने तिचा सन्मान होतो आहे। एक दैदिप्यमान यश काय असतं हे प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये जगणाऱ्या कुटुंबानं संपूर्ण गावाला एक वेगळ्या प्रकारची दिशा दिलेली आहे की कोणताही सामान्य माणूस कोणत्याही अत्युच्च पदाला जाऊन पोहोचू शकतो। याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे चिंगी उर्फ मंगल पिराजी माने। महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलामध्ये सर्वात भूषणावं अशा प्रकारचं पद म्हणजे पोलीस उपनिरीक्षक आणि ह्या पोलीस उपनिरीक्षकपदी चिंगी पिराजी माने हिचा त्या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय। यानंतर गावचे पोलीस पाटील आदरणीय आनंदरावजी बढे पाटील चिंगीला थोडक्यामध्ये त्या ठिकाणी शुभ कामना व्यक्त करतील, शुभेच्छा देतील। आजच्या या आनंदमय समयी आपल्या गावामध्ये एका गरीब कुटुंबातील आमचे मित्र पिराजी माने यांची सुकन्या या ठिकाणी PSI झाल्यामुळं तिचा या ठिकाणी सन्मान होत आहे। हा सन्मान करताना गाव किंवा गावाचा एक प्रमुख म्हणून घटक म्हणून मला अभिमान वाटतो आणि या पुढील कार्यास मी चिंगीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। यानंतर चिंगीच्या यशाचे मानकरी की ज्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये आर्थिक चणचणीच्या काळामध्ये या परिवाराला मोलाची मदत केली असे आपल्या गावचे उपसरपंच आदरणीय किशोरजी गोपाळी साहेब दोन शब्द बोलतील। आपल्या गावची कन्या मंगल उर्फ चिंगी पिराजी माने हिने PSI या पदी उत्कृष्ट अशी कामगिरी करून जे संपादन केलं तिचं या ग्रामीण भागातील मुलींना चेतना व प्रेरणा मिळालेली वक्त योग आहे। तिला तिच्या भावी आयुष्याच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। सांगायला अभिमान वाटतो एक छोट्याशा कुटुंबामधून तिने अहोरात्र परिश्रम करून याच पदावर विराजमान झाली आहे। मला अभिमान वाटतो मंगलसारख्या रणरागिणी तयार झाल्या पाहिजे, हिचा आदर्श आजकालच्या मुलींनी घेतला पाहिजे। ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्याच परंतु आमच्या खात्याकडूनही मंगल तुला खूप खूप शुभेच्छा देतो, भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे दोन्ही क्षण ज्या कुटुंबाने अनुभवले ते हे पिराजी मानेंचा परिवार आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये एक महाराष्ट्रामध्ये पोलीस अधिकारी बनणं हे किती प्रतिकूल असतं, किती अवघड असतं आणि त्याच्यावर मात करत या चिंगीने मोठं यश संपादन केलं आहे आणि म्हणून आपला सर्वांना निश्चितपणाने आनंद होतोय। यानंतर तिच्या यशाचे मानकरी आणि या गावचे आदर्श सरपंच एक दानशूर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, एक उदार व्यक्तिमत्व, गोरगरिबांच्यासाठी सदैव अहोरात्र त्या ठिकाणी झटणारं व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर या गावचे आदर्श सरपंच माननीय फत्तेसिंह मोहिते साहेब
यांना मी विनंती करेल की आपण चिंगीला शुभेच्छा द्याव्या. जमलेल्या गावकरी बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं समस्त गावकऱ्याबरोबर मला सुद्धा फार आनंद होत आहे. आपल्या गावातील अतिशय गरीब परिवारातील मंगल पिराजी माने या मुलीनं अतिशय अवघड अशी स्पर्धा परीक्षा पास होऊन आपलं गावाचं नाव जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोठं केलं. PSIची परीक्षा पास होऊन ही मुलगी आज महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये हजर होत आहे. यामध्ये हिच्या आईवडिलांचा जसा हातभार आहे तसे तिचे मामा यांचासुद्धा फार मोठा या ठिकाणी हातभार आहे. त्याचबरोबर या गावातील सुपुत्र प्रकाश बडे या तरुणानंसुद्धा या मुलीच्या कामासाठी किंवा या मुलीच्या शिक्षणासाठी वेळोवेळी मदत केली. त्याचंसुद्धा नाव घेणं या ठिकाणी मी माझं कर्तव्य समजतो. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, त्याचा हरेक वाटे देवा या संत वचनाप्रमाणे ह्या मुलीनं आपल्या गावाबरोबरच आपल्या कुळाचा सुद्धा उद्धार केलेला आहे आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आदर्श या मुलीने निर्माण करून दिलेला आहे. या परिसरातील मुलींनी या मुलीचा आदर्श घेऊन शासकीय सेवेमध्ये परीक्षा देऊन अधिकारी झालं पाहिजे अशी अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो. या मुलीच्या यापुढील प्रवासासाठी गावच्या वतीनं मी गावचा एक ज्येष्ठ नागरिक या नात्यानं शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. हॅमलेट नावाचं नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये एक वाक्य आहे, फ्रेल्टी दाय नेम इज वुमन. दुर्बलता हे जिचं लक्षण ती म्हणजे स्त्री. पण खऱ्या अर्थानं शेक्सपियरच्या या वाक्याला निश्चितपणानं खोडून काढण्याचं काम या चिंगीनं केलेलं आहे. या गावातील एक रणरागिणी, एक गावातील लढवय्या स्त्री म्हणून पहिलं नाव जर कोणी प्राप्त केलं असेल तर ह्या चिंगीने प्राप्त केले. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा तिचं आपण ऋण व्यक्त करूया, तिला शुभेच्छा देऊया. भविष्यामध्ये एक मोठ्या अशा प्रकारचा ऑफिसर, एक पोलीस अधिकारी म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणाने ह्या गावाचा नावलौकिक ती निश्चितपणाने करेल. आणि आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालात त्या निमित्तानं आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. आणि या चिंगीचे आईवडील यांना मी पुन्हा विनंती करेन की आपण मंचावर यावं. आपला एक सर्वांचा एक ग्रुप फोटो आपण काढूया. या पिराजी माने आणि वेणुताई माने यांनी या मंचावर असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या समवेत एक सामूहिक फोटो त्या ठिकाणी काढावा. मी वेणुताई मानेंना विनंती करेल की आपण मंचावर या. ज्यांनी हे संपादन केले त्या आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी लाडक्या, सर्वांच्यात आधारस्तंभ त्या ठिकाणी ठरलेल्या चिंगी उर्फ मंगल पिराजी माने आपल्या सर्वांचंच त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतील, सर्वांचा आभार मानतील. मी मंगल पिराजी माने उर्फ चिंगी आज या ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून उभी आहे. पण ह्या सगळ्यात जास्त योगदान माझे आईवडील, सरपंच, मामा आणि बापू या सगळ्यांनी खूप काही केले माझ्यासाठी. त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून उभी आहे. आणि तुम्हा सगळ्या गावकऱ्यांचा आशीर्वाद हे देखील माझ्या मागे एकदम देवासारखे उभे आहेत. मी आज या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानते आणि असाच आशीर्वाद माझ्या मागे नेहमी असू द्या. एवढे बोलून थांबते. तू का नाही आलास? किती वाट पाहिली मी तुझी. तसं नाही का काही, तुझी जिद्द व मेहनत मला आवडली. माझ्या पाठीशी असंच उभं राहशील? हो, सदैव तुझ्या पाठीशी असंच उभं राहील.
जसं पाठीशी आहेस तसं एकत्र उभं राहू आता. म्हणजे